पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध आणि नामांकित असलेल्या हॉटेल जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अँड लॉजिंगवर डमी ग्राहक पाठवून खुलेआम सुरू असलेल्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 19 रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकून दोघांना अटक केली आहे, तर 2 महिलांची सुटका केली आहे। या कारवाईत सुमारे 85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। हॉटेल व्यवस्थापक मोहन कसनू राठोड, वय वर्ष 50, सध्या राहणार श्री साई बिल्डिंग, फ्लॅट नंबर 205, पाषाणकर बाग जवळ, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, आणि वेटर गणेश दत्ता चिलकेवार, वय वर्ष 25, राहणार जयश्री लॉज स्टाफ रूम, कवडीपाट टोल नाका, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल जयश्रीवर देह विक्री सुरू आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत खात्रीशीर मिळाली होती। या ठिकाणी सुरू असलेल्या वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी एक डमी ग्राहक तयार केले आणि त्याला हॉटेल जयश्रीवर शनिवारी दिनांक 19 रोजी पाठवून दिले। डमी ग्राहकाने हॉटेलमधील मॅनेजर मोहन राठोड याच्याकडे महिलेच्या सर्व्हिसची मागणी केली। हॉटेल मॅनेजर मोहन राठोड यांनी डमी ग्राहकाला होकार दिला आणि रूम भाडे 1,500 रुपये असल्याचे सांगून रूम नंबर 202 मध्ये पाठवले। त्यानंतर आरोपी मोहन राठोड यांनी पीडित महिलांना बोलावून घेतले। पीडित महिला यांना डमी ग्राहकाकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 5,000 रुपये चार्ज करीत असल्याचे सांगितले। डमी ग्राहकाला देह विक्री होत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तात्काळ कॉलद्वारे पोलिसांच्या पथकाला माहिती दिली। डमी ग्राहकाचा इशारा आल्यानंतर घटनास्थळावर सापळा रचून बसलेल्या लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर तात्काळ छापा मारला। तेव्हा आरोपी मोहन राठोड आणि गणेश चिलकेवार हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महिलांना पैशाचे आमिष दाखवून वैश्य व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल, कंडोम पाकिट असे सुमारे 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी मोहन राठोड आणि गणेश चिलकेवार यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 आणि भारतीय न्याय संहिता कलम 143, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल अटक केली आहे, तर 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार अण्णा माने, सागर जगदाळे, महिला पोलीस अंमलदार वनिता यादव, सचिन सोनवणे, कुंभार आणि मल्हारी डमढेरे यांच्या पथकाने केली आहे।